कोणी विचारलं की तुझ्या सीझनचं, मी बोलले तन्वी कोलते जिंकली आहे माझ्या सीझन, माझ्या नावानेच ओळखलं जाईल. पण हे मी कुणाबद्दल ना वाईट विचार करतोय ना चांगलं विचार करतोय, मी कुणाबद्दल विचारच नाही करत आहे. आमच्यात एवढं मॅच्युरिटी आहे की गेममध्ये दुश्मनी होती, ते गेम घर सोडलं ना, दुश्मनी संपली. बिग बॉस मराठी सीझन 6चा द मास्टर माइंड अर्थात आपल्या सगळ्यांचा लाडका विशाल कोटियन इज हिअर. आणि विशाल बाहेर आलेला आहे. तो आलाय पण तेवढा शांत आहे, जितक्या शांत आहे तो अंदर खेळला होता आपने. विशाल, खूप मजा आली तुझा गेम पाहून आणि खऱ्या अर्थाने एंटरटेनमेंट तू या सीझनमध्ये आणली होतीस, त्यामुळे खूप मस्त वाटलं. तुझ्यासाठी हा सीझन किती स्पेशल राहिला? खूप स्पेशल आहे, कारण मराठीतलं हा माझं पहिलं मोठं काम आहे. आणि खूप अवघड सीझन होतं आणि ते मी कंप्लीट केलं, इथपर्यंत पोचलो आणि महाराष्ट्र एवढं प्रेम देत आहे. खूप बरं वाटतं आहे आणि खूप भारी वाटतं आहे. तू हिंदी बिग बॉस पण केलं होतंस आणि मग मराठी केलंस. तू मराठी, तुला महाराष्ट्राकडनं एवढं प्रेम मिळालंय, तुला कसं वाटलं? तेच बोलतोय ना, आपल्या लोकांकडून प्रेम मिळतं तेव्हा जास्त मनाला लागतं. आणि हिंदीमध्ये पण प्रेम मिळालं, पण महाराष्ट्राचं प्रेम, आईसारखं महाराष्ट्र माझ्या मागे उभा आहे आणि एवढं प्रेम देते, एवढी आपुलकी देते, कुशीत घेतलं आहे मला. हा खूप आवडतं मला आणि खूप भारी वाटते. माझा चेहरा, माझा स्माईल सांगते की मला महाराष्ट्राने केवढं प्रेम दिलं. आणि सर, या घरातला सर्वात स्पेशल मोमेंट, म्हणजे अख्ख्या सीझनमधला एक स्पेशल मोमेंट तुला शेअर करायचा झाला तर तो कोणता असेल तुझ्या? जेव्हा माझे बाबा घरात आले आणि टी व्हीवर पहिल्यांदा आले ते, आणि खूप त्यांना माहीतच नाही कॅमेरा कुठे, काय कुठे, ते जसे आहेत ना बाहेर तसेच होते. आणि खूप भारी वाटलं जेव्हा ते घरी आले. टी व्हीवर त्यांना परत जाऊन जेव्हा मी बघितलं आणि पापा कहते व ह्याच्या सॉन्गवर माझा आणि बाबांचा डान्स, ते दॅट वॉज द मोस्ट स्पेशल मोमेंट. आणि ते नेहमी बिग बॉस सीझन 6चा स्पेशल मोमेंट माझ्यासाठी राहणार. आणि त्यांना कसं वाटलं त्या घरात गेल्यावर? अरे ते त्यांना घरात गेल्यावर काही कळलं नव्हतं, कारण घरात गेल्यावर ते तर मला भेटायला आले होते. त्यांना कॅमेरा कुठे, काय काय फरक पडला नाही. पण जेव्हा मी बाहेर आलो तेव्हा त्यांनी मला बोलले की अरे ऐसा दिखता टी व्ही में. टी व्ही, कारण त्यांनी एपिसोड पाहिला, त्यांना तेव्हा असं लक्षात आलं की अरे टी व्ही में ऐसा दिखता है, मी असा दिसतोय. आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे काय ना, जेव्हा तुम्ही तुमच्या आईबाबांच्या डोळ्यात स्वतःसाठी अभिमान पाहता ना, दॅट इज द बेस्ट फिलिंग यू कॅन गेट. आणि तू काय विचार करून बिग बॉस मराठी सीझन 6मध्ये आला होतास आणि तुला काय वाटतं की तू काय लेवलचं ते अचीव केलंस जे तुझ्या डोक्यात होतं आधी? बिग बॉस हिंदीच्या सीझनमध्ये ना, कोविडमुळे मी परत जाऊ शकलो नाही आणि कोविडमुळे मी बाहेर गेलो, तर कधी कुठेतरी ते स्वप्न अधुरं होतं की जर्नी पूर्ण नाही केली. आणि ते मला मनात ठेवायचं नव्हतं, म्हणून मी बिग बॉस मराठीमध्ये आलो. आणि मी जेव्हा त्यांचा फोन आला मला, मी जेव्हा त्यांना भेटलो, मी हेच बोललेलो की मला फक्त माझी जर्नी पूर्ण करून त्या ट्रॉफी कडे जायचं आहे आणि ते अधुरं स्वप्न पूर्ण करायचं आहे. आणि ते झालं. ते डायरेक्ट शेवटच्या दिवसापर्यंतच गेला. हो, माझं जर्नी पूर्ण झालं आहे. आणि मी बोलतो पण आहे, मी बिग बॉसच्या घरामध्ये कधीच पुन्हा ॲज अ कॉन्टेस्टंट नाही जाणार. मला कधी, मी हे कॅमेऱ्यावर बोलतो आहे की ॲज अ कॉन्टेस्टंट नाही जाणार. खूप पैसे दिले तर वेगळी गोष्ट आहे. पण हां, पण माझी मनात असते, माझी इच्छा पूर्ण झाली आहे. मला परत ॲज अ चॅलेंजर, एका वीकसाठी ते सगळं जाणार मी, पण ॲज अ कॉन्टेस्टंट मी नाही जाणार. क्या बात आहे. आणि नंतर तुझी मैत्रिणी आली तिकडे सरप्राईज देऊन, ती म्हणजे राखी सावंत. सो राखी सावंत आल्यावर तुला कळलं होतं का की आता तिचं घेत तर गेम आपल्याला माहिती असतात, ती आल्यावर काय काय करत राहते, तुला तर ती ऑलरेडी तू ओळखतोस तिला. सो कसं होतं ते? राखी मैत्री आणि गेम ना, हे वेगवेगळ्या ठिकाणी ठेवते. गेममध्ये मैत्री नाही आणि मैत्रीचा गेम नाही. मैत्रीण पण ती तेवढंच स्ट्रॉंग आहे जेवढी स्ट्रॉंग प्लेयर आहे. आणि ती तुमच्यावर हळद, जिरा, मिरची सगळं टाकू शकते आणि 5 मिनटानंतर तुमच्याकडून येऊन कॉफी मागू शकते, तशी आहे. आणि मी तिला बोललो, अरे काय अभी अभी तूने मेरे ऊपर जीरा ये सब डाला, अभी कॉफ़ी मांग रही है. तर शी वॉज लाईक, वो गेम था, ये दोस्ती है, देगा की नाही बता. सो इट इज दॅट सिम्पल. तिचं मानसिक म्हणजे राखी सावंतचं मेंटल स्ट्रेंथकडे म्हणजे वेगळं मेंटल स्ट्रेंथ आहे. असं दोस्ती आणि गेम वेगवेगळ्या ठिकाणी ठेवून खेळायचं आपल्याला नाही जमत, पण ती करते आणि हॅट्स ऑफ टू हर. आणि ती जेव्हा घरात येते ना, यू आर ऑन युअर टोज. म्हणजे ती आल्यानंतर तुमचं गेम अप नाही झालं तर तुम्ही वेडे दिसाल. तशी कीप्स यू ऑन युअर टोज. झोपल्यानंतर आणि सकाळी उठण्याआधीच तुम्ही शांत असता. नंतर राखी सावंत असते. हा सीझन सुद्धा तिच्यामुळे अप झाला असंही म्हटलं जातं. तुला हो, काय वाटतं?
हो, हो, हो. झालंच असणार कारण आम्ही सगळे चांगले कॉन्टेस्टंट्स होतो. पण एका लेव्हल मला असं वाटतं बाहेरून मी बघितलं नाही, पण आतून असं कुठेतरी वाटतं, की थोडंसं फ्लॅट झालो होतो आम्ही आणि ती आल्यानंतर काय असतं, की तुमचे इन्ग्रीडियंट्स चांगले आहेत. त्याच राखी सावंत सुरुवातीला एनर्जी लावली हो, होती हो, हो. दोघींनी. हो, हो. कारण तुमचं बिर्याणी चांगली बनते त्यामध्ये राखी सावंतचा तडका दिला ना, तर ती असं म्हणजे तेच झालं. राखी सावंत आल्यानंतर ते गेम सगळ्यांचंच झालं आणि मजा आली तिच्याबरोबर खेळायला आणि हा पहिला सीझन आहे ज्यात राखी सावंत फायनलिस्ट नाही झाली आहे आणि तिला बॅग उचलू आम्ही दिलं नाही आहे. माझं तेच होतं की तुला बॅग उचलायला नाही देणार मी. हो, त्यामुळे बरेच जण म्हणजे ती सुद्धा दुखावली होती थोडी, की अरे यार. पण ऑफकोर्स द गेम वॉज इंटरेस्टिंग आणि शेवटपर्यंत एंटरटेनमेंट टिकून राहिली. जसं तुमचं आतमध्ये बरीच काही नाती पण छान जमली तुझी टोळीची, एस्पेशली रुचिता आणि तुझी एक छान मैत्री आम्हाला पाहायला मिळाली. आत्तापर्यंत सुद्धा ती तुझ्यासाठी वोट करत होती शेवटपर्यंत. तर म्हणजे तिचं इंस्टाग्राम अकाउंट फेल झालं तरी सुद्धा ती तुझ्यासाठी अपील करत होती. सो तुला काय सांग. खूप खूप गोड मुलगी आहे ती आणि आत पण मला खूप ट्रस्ट होतं तिच्यावर आणि तिला पण होतं. या घरात ट्रस्ट मिळणं सोनं नाही डायमंड मिळण्यासारखं आहे आणि ही एक खरी मैत्री होती. त्यात 15 वर्षाचं डिफरन्स होतं आणि काय लव्ह बिव काहीच असं काय होतं ना इथे असं असतं की एक एक मुलगा आणि मुलगी बोलले तरी त्यांच्यामध्ये काहीतरी लफडा आहे असं लोकांचं मत असतं. आम्हाला काहीच फरक पडत नाही आणि खरी मैत्री आहे, एक ट्रस्टची मैत्री आहे आणि बाहेर पण तसंच राहणार आणि मी तिच्यासाठीच नाही, अनुश्रीला पण मी बोललो की तुझ्या लग्नात काही जर लागले तर मी उभा आहे. रोशनच्या एका त्याचं एक नवीन महान करून त्याचं एक गारमेंट आहे, त्याच्यामध्ये मी इन्व्हेस्ट करणार आहे. मी टोळीसाठी नेहमी उभं राहीन आणि होळी कंटिन्यू राहील आणि तुझी आणि रुचिताची मैत्री सुद्धा कंटिन्यू. 100% त्याच काहीच डाऊट नाही आहे कारण मी रिअल आहे जसं आत होतो तसंच बाहेर आहे. तर आत पण मी बोललो ना मी इथून गेम खेळत होतो आणि इथून नातं बनवत होतो. मी गेममध्ये नातं बनवलं, नात्यांचं गेम नाही खेळत. आणि खऱ्या आयुष्यात सुद्धा विशाल असाच आहे. एकदम असाच आहे म्हणून एवढं इझी आहे माझ्यासाठी कारण मी बोलतो ना बिग बॉस लोक खेळलीत मी जगलो आहे कारण बाहेर जगायचो तसंच आज जगलो आहे. फक्त एकच डिफरन्स होतो मला चिकन नाही भेटत होतं बाकी मी सगळं सेमच आहे. बाहेर आल्यावर तू पिझ्झा सुद्धा खाल्लास तरी आम्ही पाहिलं. काय काय मिस केलंस तू घरात. मी खूप मिस केलं, चिकन मिस केलं, आईस्क्रीम मिस केलं आणि मी खूप खातो. मी बाहेर डाएटवर नसतो. प्रोटीन कंटेंट माझं खूप हाय असतं बाहेर. मी खूप अंडी खातो आणि चिकन खूप खातो. तू वर्कआउट पण करतोस. हो हो तुला काही फरक नसेल पडत. ॲब्सोल्युटली. तर मी बाहेर येऊन वेडा झालो आहे. मी चिकन खातो आहे, आमरस खातो आहे, मी सगळं खाल्लं आहे मी वेड्यासारखं. मी फक्त आल्या 2 दिवसात झोपलो आहे, खाल्लं आहे आणि धुरंधर 2 बघितलं आहे. कारण मी रणवीर सिंगचा पंखाने AC आहे. कारण मी धुरंधर 2 जाऊन बघितलं आणि हे सगळं खाल्लं आणि झोपलो आहे. काहीच नाही केलं. म्हणून तू जास्त फ्रेश दिसतोस आत्ता. एक वेगळीच एनर्जी आहे आज. आणि अर्थात अजूनही घरातल्या काही गोष्टी जसं की राकेश बापट आणि तुझं जे वॉर होतं कुठेतरी एक हिरो होता एक विलन झाला असंही पाहायला मिळालं. पण तुमचं वॉर मात्र जोरदार रंगलं. तर काय होतं ते सगळं डोक्यात आधीपासूनच ते टार्गेट होतं का नंतर झालं काय. नाही ते आधीपासून टार्गेट नव्हतंच कारण मला माहीतच नव्हतं की राकेश बापट घराच्या आत असणार आहे आणि विचारांचा फरक होता. मला जे 6 दिसत होतं त्याला 9 दिसत होतं. तो पण तोच मान्य करतो आहे आणि दुश्मनी त्या घरातच संपली आहे. हां पण त्या घरात आम्ही भिडलो एकमेकांची कारण 2 वेगळे पर्सनॅलिटीज आहे. राकेश एकदम सॉफ्ट आहे, तो असा आहे आणि मी बिंदास बेभाग तोंडावर बोलणार आहे. मी कोणाला खाली पाडून नाही बोलत. दुश्मनला वर येतो, नजरेसमोर ठेवतो आणि ठोकतो. मी तसाच आहे. पण त्या घरात राकेश कधी माझ्याशी भिडतच नव्हता. 10 आठवडे मी प्रयत्न केले की तू मागे माझ्याबद्दल बोलतोय, मी पण तुझ्याबद्दल मागे बोलतोय, गेमच तसा आहे. पण माझ्याशी येऊन बोल, भिड तो करत नव्हता. मागे बोलून आणि माझ्या मनात ते गुंतलेलं मोठं 10 वीक्सचं फ्रस्ट्रेशन एकदा निघालं, ॲग्रेशन झालं आणि जे आमच्यामध्ये झालं. ॲग्रेशन कुठल्याही परिस्थितीत चुकीचं आहे. मी माफी पण मागली आणि मी ती जस्टिफाय करणारच नाही. हिंसा नकोच आहे लाईफमध्ये. पण एक मॅच्युरिटी आहे. आय हॅव इमेन्स रिस्पेक्ट फॉर राकेश काम आणि खूप काम 25 वर्ष काम करतोय तो, मी पण 22 वर्ष करतो आहे. ते एक मॅच्युरिटी आहे. एकमेकाच्या कामाबद्दल खूप अभिमान आहे आम्हाला. बाहेर भेटल्यावर आता तुम्ही अरे मी जाऊन मिठी मारेन त्याला.
तर मला तो ॲज अ माणूस मी त्याला एवढं ओळखत नाही, पण एक सॉफ्ट माणूस आहे, चांगला. मी जाऊन मिठी मारेन, कारण मला त्याचं काम खूप आवडतं. तुम्ही तुझ्याबद्दल चांगलं हां, कारण आमच्यात एवढं मॅच्युरिटी आहे, की गेममध्ये दुश्मनी होती. ते गेम घर सोडलं ना, दुश्मनी संपली. बाहेर आम्ही दोघे कसे आहोत ते मिळून एकदम भेटून कळेल. तर भेटलो तर मिठी मारीने चांगलं बोलीन त्याच्याशी. नक्कीच तुम्हालाही एकत्र पाहायला आम्हाला आवडेल. आणि तन्वी कोलते जेव्हा बाहेर आली होती तेव्हा ती म्हणली की विशालसोबत दुश्मनी आता नसेल पण दोस्ती होऊ शकत नाही, हे ती माझ्यासुद्धा इंटरव्ह्यूमध्ये म्हणली. तुला काय सांगायचं आहे? ते तिचं मत आहे. मी दुश्मनी त्या घरात सोडून आलो आहे. आधी ती बोलली दुश्मनी पण बाहेर असेल. आता तिथपर्यंत तर आली आहे की दुश्मनी बाहेर नाही आहे. माझी दुश्मनी घरात संपली आहे. एक कट होतं ते त्यांनी दाखवलं नाही आहे. मी तन्वी कोलते जेव्हा सगळे गेस्ट येऊन निकी तंबोली, लास्ट अभिजित आला होता. ते गेले आणि मी तिच्याकडे गेलो आणि तिला बोललो की तन्वी कोलते, माझी दुश्मनी या घरात संपली. आता गेम संपत आला आहे. मी या घराच्या बाहेर निगेटिव्हिटी नाही घेऊन जाणार आहे आणि मी तू दुश्मनी नाही ठेवणार आहे. गेमात दुश्मनी होती ती संपली. आणि ती मला बोलली की नाही, माझी दुश्मनी बाहेर पण असणार. मी आपल्या शब्दाला ठाम आहे, कारण माझ्या बाबांनी मला शिकवले की एकदा शब्द दिला तो दिला. मी बोला नाही, तू तुझ्या शब्दावरच राहा. जे तुझ्या बाबांनी शिकवले, बरोबर शिकवले, त्याच्यावरच राहा. माझ्या आईने मला शिकवले दुश्मनी आणि माणुसकीमध्ये माणुसकी मोठी. तर मी माणुसकी ठेवतो आहे. तू ते करते तुझ्या बाबांनी शिकवले, मी हे करीन जे माझ्या आईने शिकवले. आणि मी तिला हात दिला. तिने हात नाही मिळवला माझ्याशी, नाही बोलली. मी बोललं ठीक आहे, तू आहेस, हे मी आहे. थँक्यू सो मच, माझी दुश्मनी संपली. म्हणून मी बाहेर जाताना ती मागून बोलत होती ना की विशाल, मी बोलली पण माझी दुश्मनी पण इथे संपती आहे. कारण ती त्याचं उत्तर देत होती. ते कट त्यांनी दाखवलं नाही. पण माझी दुश्मनी संपते कारण ती चांगली मुलगी आहे, ती जिंकली. मला कोणी विचारलं की तुझ्या सीझनचं, मी बोलले तन्वी कोलते जिंकली आहे. माझ्या सीझन माझ्या नावानेच ओळखलं जाईल. पण कारण तन्वी कोलते कुठेही गेले नंतर तर लोक तिला तन्वी कोलते काय कुठल्याही कॉन्टेस्टंटला बहुतेक हेच बोलणार की अरे विशाल कोलटेच्या सीझनमध्ये होतात ना तुम्ही. तेवढं मी घडवलं आहे आणि ते माझ्या हक्काचं आहे. याच्यात घमंड नाही, अहंकार नाही. हे माझं हक्काचं आहे. मी मेहनत केलं याच्यासाठी. मी जेव्हा वाईट करतो तेव्हा माझं चूक तुम्ही मला देता, हे तुम्ही चुकलात. तेव्हा चांगलं केलं तर क्रेडिट पण मला द्या. तर मी घेणार आणि नाही दिलं तर हक्काने घेणार. ते माझं प्रॉब्लेम आहे लहानपणापासून. जे नाही मिळलं ते मी हक्काने घेतो. आणि तन्वीचं सगळे स्वप्न पूर्ण होऊन द्या, कारण तिचे पण बाबा नाही आहेत आणि ती खूप स्वप्न बघून आली आहे बिग बॉसमध्ये. मी प्रार्थना करतो की तिचे सगळे स्वप्न पूर्ण व्हावे आणि तिच्या आईच्या डोळ्यात पण खूप स्वप्न आहेत. सगळे स्वप्न पूर्ण व्हावेत. चांगली मुलगी आहे. आणि आत्ता माझं सिच्युएशन असं आहे ना की मी कुणाबद्दल वाईट विचार म्हणजे मी कुणाबद्दल ना वाईट विचार करतो आहे ना चांगलं विचार करतो आहे. मी कुणाबद्दल विचारच नाही करत आहे. मी फक्त माझ्याबद्दल विचार करत आहे आणि मी प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये हे सांगतो. तुझा फंडा आहे का? नाही, आत्ता झालं आहे ते, कारण एवढं प्रेम देते आहे ना महाराष्ट्र. बिग बॉस नंतर झाला का? हां, महाराष्ट्र मला एवढं प्रेम देतं आहे की मला कोणाबद्दल विचारच नाही करायचं. मला फक्त त्या प्रेमात राहायचं आहे. फक्त प्रेम भरल्याने खूप खूप आभार महाराष्ट्र. तुम्ही हा विशाल कोटेन जे घडला आहे ते तुम्ही घडवलं आहे. नक्कीच हा सीझन तर तू गाजवलाच आहेस. जाता जाता हे विचारीन की महाराष्ट्रात आता तू असं म्हटलास की हिंदी बिग बॉसपेक्षा मराठी बिग बॉसने तुला जास्त प्रेम दिलं आहे. तुला स्वतःला मराठी बिग बॉस आवडला आहे. सध्या मराठीबद्दल फार चर्चा सुरू आहे, कारण टॅक्सी ऑटोवाल्यांना आता मराठी भाषेत बोलणं म्हणजे अगदी कंपल्सरी होणार आहे आणि त्याबद्दल बरंच काही वाद चालू आहे. तर तू ते पाहिलं नसशील कदाचित, पण तुला काहीतरी सांगायचं आहे का की महाराष्ट्रात राहायचं आहे तर मराठीही बोलता आलीच पाहिजे, जसं तूही एक तुझं करिअर केलेलं आहे. मी तर महाराष्ट्रात माझा जन्म पण झाला. दगडीचा हो. मी हे नेहमी बोलतो की मी जन्माने मराठी आहे, कर्माने मराठी आहे आणि मनाने पण मराठी आहे. तर मला तर मराठी एकदम स्पष्ट. तरी मराठी नाटकं करायचो. मध्ये कुठे सवय सुटलेली हिंदीमुळे. पण आता बिग बॉस झाल्यावर तत्तरीत परत स्पष्ट मराठी बोलतो. मराठी एक चांगली भाषा आहे आणि खूप आदर आहे या भाषाबद्दल आणि महाराष्ट्रांबद्दल. ते राहावंच. आणि महाराष्ट्र तुम्हाला राहायचं आहे तर मराठी यायलाच पाहिजे. मी ह्याच मतातला आहे, कारण हे बाहेर पण आहे, दुसऱ्या स्टेट्समध्ये पण आहे. त्यांच्याबद्दल नाही, हे आपल्याबद्दल आहे, आपल्या स्टेटबद्दल आहे. आणि जर महाराष्ट्रात असून तुम्हाला मराठी येत नाही, ठीक आहे, मग शिका. इथे राहायचं असेल तर मराठी बोलावंच लागेल. आणि हे मी मनानेच बोलतो आहे. मला हे वादविवाद अजून माहीत नाही आहे टॅक्सीवाल्यांचं, कारण मी आत्ता बाहेर आलो आहे. पण ते एकदम 100% बरोबर आहे. मराठी यायलाच पाहिजे. मराठी बोला, कारण हे महाराष्ट्र आहे आणि आमचं महाराष्ट्र.
नक्कीच जाता जाता फक्त हेच विचारीन की तुझ्या या प्रवासाला जर बिग बॉस मराठीच्या प्रवासाला आपण सगळे फिल्मी लोक आहोत, तू तर आहेसच, प्रश्नच नाही. आणि तुझा हा फिल्मी अंदाज आम्हाला खूप आवडतो, त्यामुळे एक नक्की विचारीन की या प्रवासाला जर एखाद्या सिनेमाचं नाव द्यायचं झालं, कुठलाही, मराठी हिंदी कोणताही, तर ते काय असेल? तू लेटेस्ट पाहिलेल्या सिनेमाचं नाव सुद्धा असू शकतं, तर काय असेल, तुला काय वाटतं? नाही, लेटेस्ट नाही, पुराणाच असेल, बाजीगर. कभी कभी जीतने के लिए कुछ हारना भी पड़ता है, हार के जीतने वाले को बाजीगर कहते हैं. आता आजचं मिनिंग तुम्हाला कळालंच असेल, हार के जीतने वाले को बाजीगर क्यों कहते हैं. क्या बात आहे. बाजीगर पण तू आहेस आणि धुरंधर सुद्धा तू निघालायस. त्यामुळे थँक्यू सो मच विशाल, कीप रॉकिंग. थँक्यू सो मच आणि खूप खूप आभार आणि जय महाराष्ट्र.